माझं नाव अंजली, वय 30 वर्ष. मी पुण्यात राहते. माझा नवरा नितीन हा एका इंजिनियर असून एका मोठ्या NMC कंपनीत सिनियर पोस्टवर काम करतो. आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमचा 7 वर्षाचा मुलगा आहे पिहू, जो खूप चुलबुला आहे आणि आता शाळेत जायला लागला आहे. बाहेरून बघायला आमचं जग खूप सुखी, समृद्ध आणि व्यवस्थित दिसत होतं. चांगलं घर, गाडी, पिहूची चांगली शाळा, विकेंडला आउटिंग, सगळं काही होतं. पण आतून मला असंही एकटेपणा जाणवायला लागला. नितीन सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री 9-10 वाजेपर्यंत थकलेल्या अवस्थेत घरी यायचा. काय जेवण केलं एवढंच विचारायचा. जेवायचा, थोडा वेळ TV बघायचा आणि झोपून जायचा. आमच्यात तर संवाद जवळजवळ संपलाच होता. कधी कधी मी म्हणायचे, नितीन आज थोडं बोलूया का? तर सांगायचा, उद्या बोलू अंजली, आज खूप थकलोय. मी समोर हसून ठीक आहे म्हणून म्हणायचे, पण आतून माझं मन रडायचं. लग्न झाल्यावर प्रेम कमी होतं हे मला माहीत होतं, पण इतकं एकटं वाटेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. नितीनचा सर्वात जिवलग मित्र विक्रम, दोघे कॉलेजपासून एकत्र होते. विक्रमचा स्वतःचा इंटेरियर डिझायनिंगचा बिझनेस होता. उंच, देखणा, नेहमी स्टायलिश कपडे घालणारा विक्रम अजून सिंगल होता. तो अधूनमधून आमच्या घरी यायचा. सुरुवातीला मी फक्त नितीनचा मित्र म्हणून बघायचे आणि फारसं बोलायचे नाही. पण एक दिवस नितीनच्या वाढदिवसाची पार्टी आम्ही घरी ठेवली होती. मी सकाळपासून स्वयंपाकघरात काम करत होते. बिर्याणी, चिकन, सॅलेड, केक सगळी तयारी झाली होती. पिहूला त्या दिवशी आजीकडे पाठवलं होतं. नितीन ऑफिसमधून थोडा लवकर आला आणि विक्रमही त्याच्यासोबत आला. विक्रमने स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं तर हसत म्हणाला, वा अंजली, आज तुझ्या हातची बिर्याणी खाण्यासाठीच मी एवढ्या लवकर आलोय. मी हसले आणि म्हणाले, असं नितीनला सांगू नका. त्यावर मी डोळे मिचकत म्हटलं, सांगा ना, त्यालाही माहीत आहे की मी तुझ्या जेवणासाठी चवीसाठीच येतो. त्याचा तो सहज, विनोदी आणि डोळ्यातील चमक मला पहिल्यांदाच काहीतरी वेगळं वाटून गेली. मी लाजून हसले आणि त्याला बाहेर जाऊन बसायला सांगितले. पार्टीत नितीनचे इतर मित्रही आले होते. सगळे हसत खेळत होते, पण माझी नजर वारंवार विक्रमकडे जात होती. तो पिहूला खेळत होता, नितीनशी गप्पा मारत होता आणि अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होता. रात्री पार्टी संपली. नितीन दारू पिऊन सोफ्यावर पडून राहिला. विक्रमने मला मदत करायला सुरुवात केली. भांडी उचलणे, स्वयंपाकघर साफ करणे. आम्ही दोघे स्वयंपाकघरात एकटेच होतो. मी प्लेट्स धुत असताना अचानक त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला. क्षणभर आम्ही दोघे स्तब्ध झालो. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. सॉरी, तो हळू आवाजात म्हणाला, पण त्याची नजर माझ्या डोळ्यात खूप खोलवर गेली. मी काही बोलले नाही. तर ठीक आहे म्हणाले, पण त्याच वर्षानंतर माझं मन फार गोंधळून गेलं. रात्री मला झोप लागेना. मी शांत झाले, झोपलेल्या नितीनकडे बघत होते आणि मनात विचार येत होता, अंजली तू वेडी झालीस का? तो फक्त नितीनचा मित्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रमचा फोन आला. अंजली, नितीन आहे का? मी म्हटलं नाही, तर ऑफिसला गेलाय. तर तो म्हणाला, मग मी येऊ का? काही काम होतं का? आणि तुझ्यासाठी एक छोटं सरप्राईज आहे. मी थोडं घाबरले, पण ये म्हणाले. तो आला तेव्हा त्याच्या हातात माझा आवडता आईस्क्रीम आणि एक वेगळी छोटी गुलाबी कळी होती. काल रात्री तू खूप थकलेली दिसत होतीस म्हणून तो म्हणाला. आम्ही चहा घेत बसलो. तो माझ्या दैनंदिन आयुष्याबद्दल विचारत होता. मी कशी आहे, मला कधी एकटं वाटतं का? त्याचे प्रश्न इतके काळजीने भरलेले होते की मला मनापासून बरं वाटलं. नितीन कधीच असं विचारत नव्हता आणि मी हसत हसत सांगितलं, सगळ्या बायका असं घर सांभाळतात विक्रम. तो गंभीर झाला आणि माझा हात हातात घेत म्हणाला, पण प्रत्येक स्त्रीला समजून घेणारा, तिची कदर करणारा कोणीतरी हवा असतो. अंजली, तू खूप मजबूत आहेस, पण तुला सुद्धा कोणीच तरी साथ हवी. त्या क्षणी माझ्या हृदयात हलकीशी लहर उठली. मी हळूच हात काढून घेतला, पण मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. तो गेल्यानंतर मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःला विचारलं, हे काय घडत होतंय अंजली? तू विवाहित आहेस, पण तरीही विक्रमचे डोळे, त्याचा स्पर्श, त्याचे शब्द मनात घोळत राहिलेत. हळूहळू त्याचं आमचं घरी येणं वाढलं. कधी तो पिऊला घेऊन पार्कमध्ये जायचा, तर कधी मला बाजारात मदत करायचा.
नितीनला वाटायचं की तो एक चांगला मित्र म्हणून मदत करतोय. तो नितीनला म्हणायचा, नितीन आज संध्याकाळी येतो अंजलीकडे चहा प्यायला. नितीनही हसून सांगायचा, ये ना भाई, अंजलीलाही कंपनी मिळेल, ती एकटीच कंटाळते. नितीनला वाटायचं की हे फक्त मित्रत्व आहे, पण मला माहीत होतं की आता हे फक्त मित्रत्व राहिलेलं नव्हतं. ही सुरुवात होती एका नव्या, अनोळखी आणि धोकादायक आकर्षणाची. सुरुवातीला विक्रम फोनवर मेसेज करायचा, सकाळी गुड मॉर्निंग अंजली, आज कशी आहेस, असा मेसेज यायचा. मी उत्तर देताना मनात एक हुरहुर असायची. नितीन ऑफिसला गेल्यावर आणि पिहूला शाळेत सोडून आल्यावर मी विक्रमला रिप्लाय करायची. हळूहळू आमचे मेसेज तासनतास चालू लागले. एक दिवस तो घरी आला. पिहू शाळेत होता आणि आम्ही सोफ्यावर बसलो होतो. तो माझ्याजवळ सरकला आणि हळूच म्हणाला, अंजली तू कधी एकटं वाटतं का? नितीन नेहमी कामात व्यस्त असतो. मी खाली बघत म्हणाले, वाटतं ना, पण काय करणार, आयुष्य असंच चालतंय. त्याने माझा हात हातात घेतला. यावेळी हात काढून घेतला नाही. त्याचा हात खूप उबदार होता. तू खूप मजबूत आहेस, पण प्रत्येकाला हक्काचा माणूस हवा असतो. रडायला बोलायला मी आहे ना तुझ्यासाठी. हो, हळव्या आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, विक्रम हे बरोबर नाही, तू नितीनचा सर्वात चांगला मित्र आहेस. त्यावर तो म्हणाला, माहिती आहे मला, पण तुझ्या डोळ्यातलं दुःख मला सहन होत नाही. त्या दिवसापासून आमची जवळीक आणखी वाढली. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. नितीन काही कामानिमित्त मुंबईला गेला होता आणि पिहूला मी काही दिवसासाठी माझ्या माहेरी पाठवलं होतं. घरी मी पूर्णपणे एकटी होती. सकाळपासून माझं मन खूप अस्वस्थ होतं. दुपारी विक्रमचा फोन आला, अंजली तू एकटी आहेस ना, मी येऊ का, काहीतरी खायला आणतो. मी क्षणभर थांबले. मनात एक आवाज म्हणत होता, नको अंजली, हे इथेच थांबव. पण दुसरा आवाज म्हणत होता, फक्त येऊ दे, बोलायला तरी कोणीतरी हवंय. मी हळूच म्हणाले, ठीक आहे. संध्याकाळी 7 वाजता दाराची बेल वाजली. मी दारा उघडलं. समोर विक्रम उभा होता. त्याच्या हातात माझा आवडता चॉकलेट केक, एक छोटासा बुके आणि चेहऱ्यावर सुंदर स्मित होतं. त्याने ब्लॅक शर्ट घातला होता, ज्यामध्ये खूप देखणा दिसत होता. तुझ्यासाठी, तो हसत म्हणाला आणि आत आला. मी दार लॉक केला. हवेत एक विचित्र शांतता पसरली. आम्ही सोफ्यावर बसलो. तो माझ्या अगदी जवळ आला. काय झालं, आज काहीतरी विचारत आहेस का, त्याने विचारलं. मी खाली बघत म्हणाले, विक्रम सगळं बरोबर नाही. नितीन माझा नवरा आहे, पिऊ आहे, मी काय करते हे. त्याने माझा हात हातात घेतला. त्याचे गरम आणि मजबूत होते. अंजली, मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही, पण तू स्वतःला विचार, नितीन कधी तुझ्या मनाचा विचार करतो का? तू कशी आहेस, तुला काय हवंय, हे तो कधी विचारतो का? तो फक्त घर सांभाळतोस, पिऊला सांभाळतेस आणि रात्री एकटी रडतेस. त्याचे शब्द माझ्या मनावर खोलवर उतरले. खरंच गेल्या कित्येक वर्षात नितीन फक्त जेवण झालं, पैसे हवेत का, एवढंच बोलायचा. विक्रम मात्र माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायचा. मी काही बोलले नाही. त्याने मला हळूच जवळ ओढलं. माझं डोकं छातीवर होतं आणि त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तुला माहीत आहे अंजली, मी तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण तू नितीनची पत्नी होतीस म्हणून दूर राहिलो. आता मात्र मी तुला सोडणार नाही, तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मला घट्ट मिठी मारली. मी म्हणाले, मी घाबरले आहे विक्रम, पण तुझ्याशिवाय राहणंही जमत नाहीये. तो माझ्या केसात हात फिरवत होता. त्याचे ओठ कपाळावर, गालावर आणि शेवटी हळूहळू माझ्या ओठावर आले. ते चुंबन इतकं प्रेमळ आणि भावनिक होतं की मी संपूर्ण जग विसरून गेले. पहिल्यांदाच मी कोणाची तरी इतक्या तीव्रतेने अनुभवलं होतं. आम्ही बेडवर गेलो. तिथे मंद प्रकाशात होता. त्याने माझ्यासाठी आणलेली एक नवीन साडी नेसायला सांगितली. तू माझ्यासाठी सुंदर दिसावंस असं मला वाटतं, तो म्हणाला. मी ती साडी बदलून आले तेव्हा मला बघून थबकला. तू किती सुंदर आहेस अंजली, माझी राणी. त्या रात्री आम्ही एकमेकास विरघळून गेलो. त्याचा स्पर्श, मिठी, त्याचे शब्द सगळं इतकं खरं आणि प्रेमळ होतं की मला स्वतःला विसरून गेले. प्रत्येक क्षणी तो मला सांगत होता, तू माझी आहेस, मी कधी तुला दुखावणार नाही. मी रडत होते, पण
ते रडू आनंदाचं होतं. वर्षानुवर्ष हरवलेलं प्रेम, लक्ष आणि ओढ मी त्या रात्री अनुभवली. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा तो मला घट्ट धरून झोपला होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत विचार करत होते, अंजली तू हे काय केलंस? हे प्रेम आहे की पाप? पण दुसऱ्याच क्षणी विक्रम जागा झाला आणि मला किस करत म्हणाला, गुड मॉर्निंग माझे जान, आज खूप खुश दिसतेस. मी हसले. आतून एक अपराधीपणाची भावना मला जाळत होती. नितीन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आला. त्याने मला मिठी मारली आणि विचारलं, मिस केलंस का? मी हो म्हणले, पण माझी नजर खाली होती. रात्री माझ्याजवळ आला. मी आज खूप थकले आहे असं म्हणून त्याला टाळलं. मला नितीनशिवाय दुसऱ्या कोणाची स्पर्श सहन होत नव्हता. नितीनला कदाचित काहीतरी संशय आला असावा, पण तोही काही बोलला नाही. 2 दिवसांनी विक्रम आणि मी त्याच्या फ्लॅटवर भेटलो. मी रडत त्याला म्हणाले, विक्रम हे सगळं थांबूया, हे असं चालणार नाही. मी पिहूला कसं तोंड दाखवू? समाज. तो मला शांत करत म्हणाला, अंजली जेव्हा तू माझ्या हृदयात पूर्णपणे बसली आहेस तेव्हा हे कसं थांबणार? नितीन तुला फक्त घर सांभाळण्यासाठी वापरतोय. मी तुला खरं प्रेम, वेळ, लक्ष देतो. तू मला सोडणार आहेस का? मी आणखी रडले. मला दोघेही हवे आहेत, पण हे शक्य नाही. मी आतून तुटत चालले आहे. त्याने मला जवळ घेतले आणि म्हणाला, सॉरी अंजली, मला तुला दुःख द्यायचं नाहीये, पण तू माझी झाली आहेस. मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन. जेव्हा तू तयार असशील तेव्हा मी नितीनला सांगू. मी पिहूला कधीच तुझ्यापासून दूर करणार नाही. त्याला मी माझा स्वतः मुलगा मानतो. त्याच्या शब्दांनी मला दिलासा मिळायचा, पण भीतीही वाटायची. नितीनने मला कधीच मारहाण किंवा मोठं दुःख दिलं नव्हतं, मग त्याला एवढा मोठा धक्का कसा द्यायचा? एकदा नितीन अचानक घरी आला तेव्हा मी फोनवर विक्रमशी बोलत होते. ठीक आहे, उद्या बोलते असं म्हणून मी घाईघाईने फोन ठेवला. नितीनने विचारलं, कोण होतं? मी घाबरून म्हणाले, अरे माझी मैत्रीण होती. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. आता आमचं हे नातं 1 वर्षाचं झालं होतं. मी 2 जगात जगत होते. एक जग नितीन आणि पिहू सोबत हे जबाबदारीचं होतं आणि दुसरं जग विक्रम सोबत जे प्रेमाचं होतं. कधी आम्ही कारनं दूर फिरायला जायचो. रस्त्याकडेला चहा पिताना तो मला म्हणायचा, अंजली तू जेव्हा असतेस ना तेव्हा मला जग जिंकल्यासारखं वाटतं. नितीनला तुझी किंमत कळली नाही, पण माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. मी खांद्यावर डोके ठेवून म्हणायचे, विक्रम मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण हे प्रेम वेदनादायक आहे. तो माझा अश्रू पुसत सांगायचा, प्रेम सोपं नसतं अंजली, पण खऱ्या प्रेमासाठी लढावं लागतं. मी तुझ्यासाठी लढायला तयार आहे, फक्त तू माझ्या हात सोडू नकोस. आता मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद शोधू लागले होते. मी कधीही ऑफिसच्या वेळेत मेसेज करायचा, कशी आहेस माझी जान. मीही त्याला पिहूची शाळेची गोष्ट, घरातील गोष्ट सगळं सांगायचे. तो सगळं ऐकून घ्यायचा आणि मला मानसिक बळ द्यायचा. पण कधी कधी एकटं बसल्यावर विचार यायचा, हे आयुष्य मला कुठे घेऊन चाललंय? जर मी नितीनला सोडलं तर पिहू काय म्हणेल? नितीन हे कसं सहन करेल? आणि विक्रम खरोखरच सगळं सोडून माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील का? या प्रश्नामुळे मी रात्रभर जागायचे. मला माहीत आहे की हे नातं समाजाच्या दृष्टीने योग्य नाही, पण जेव्हा विक्रम मला माझी अंजली म्हणतो तेव्हा मला सगळं विसरून जाते. त्याला स्पर्श, त्याची मिठी आणि प्रेमळ शब्द जिवंत ठेवतात. कधी कधी वाटतं नितीनला सगळं सत्य सांगून टाकावं, पण पुन्हा भीती पाय ओढते. विक्रम म्हणतो, जेव्हा तुझं मन तयार होईल तेव्हा मी तुझ्यासोबत असेल. माझ्या त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही कहाणी अजूनही सुरूच आहे. पुढे काय होईल मला माहीत नाही, पण एक गोष्ट खरी, मी प्रेम काय असतं हे विक्रमकडून शिकले. तर प्रेम म्हणजे फक्त शरीरावर आकर्षण नसतं, तर मनाची जोड, कदर, आदर आणि साथ असते. मी खुशही आहे आणि दुःखी आहे, पण भावनांच्या खेळाने मला पुन्हा जगायला शिकवलं आहे. कधी कधी आरशात बघून स्वतःला विचारते, अंजली तू नक्की कोण आहेस आता? उत्तर मिळत नाही. फक्त विक्रमचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि हृदय भरून येतं. अंजली आणि विक्रमची कहाणी आता एका अशा वळणावर आली होती की जिथे शांततापूर्ण वादळ असावी अशी भासत होती.
दोन जगामध्ये ही कसरत अंजलीला मानसिकदृष्ट्या थकवू लागली. त्या घटनेला आता आणखी काही महिने उलटून गेले होते. पावसाळा संपून हिवाळ्याची गुलाबी थंडी सुरू झाली होती. पण माझ्या मनातील वादळ शांत होत नव्हतं. नितीनच्या वागण्यात संशय आता हळूहळू शब्दात बाहेर पडू लागला होता. तो ऑफिसमधून लवकर यायचा, कधी कधी मध्येच फोन करून काय करतेस अंजली म्हणून चौकशी करायचा. त्याच्या डोळ्यातील अविश्वास मला रोज आतून मारत होता. मी घरात असूनही त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. एक रविवार नितीन घरीच होता. पिहू हॉलमध्ये टीव्ही बघत होता. मी स्वयंपाकघरात चहा बनवते. तेवढ्यात माझ्या फोनवर एक विक्रमचा मेसेज फ्लॅश झाला. मिस यू जान, आज भेटता येईल का? मी फोन उचलणार इतक्यात नितीन मागून आला. त्याने माझ्या हातातला फोन घेतला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. नितीनने स्क्रीनवर मेसेज वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. राग, दुःख आणि अविश्वास त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्याने अत्यंत शांत आणि तितक्याच धारदार आवाजात विचारलं, अंजली, विक्रम तुझा मित्र आहे की आणखी कोणी? आणि तो तुला जान का म्हणतोय? माझ्या पायकलची जमीन सरकली. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, नितीन ते सहज विनोद करत होता. विनोद? नितीन ओरडला. त्याचा आवाज इतका मोठा होता की पिहू स्वयंपाकघरात धावत आला. नितीनने स्वतःला सावरला आणि पिहूला खोलीत जायला सांगितलं. पिहू गेल्यावर नितीन माझ्या जवळ आला. त्याचा श्वास जोरात चालला होता. अंजली, मी गेल्या काही महिन्यापासून बघतोय तू घरात असतेस पण तुझं मन कुठं वेगळीकडेच असतं. माझा स्पर्श तुला नकोसा वाटतो. विक्रमचा आमच्या घरी येणं, तुझं फोनवर मेसेज, मला सगळं समजत होतं. पण मी स्वतःला समजावत होतो की माझा मित्र आणि बायको असं कधी करणार नाहीत. पण आज त्याचा आवाज बसला. नितीनच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू पाहिले. तो काही न बोलता घराबाहेर निघून गेला. मी तिथेच जमिनीवर कोसळले आणि ढसढसत रडू लागले. अपराधीपणाच्या भावनेने मला घेरलं होतं. मी लगेच विक्रमला फोन करत मी रडत रडत सगळं सांगितलं. विक्रम नितीनला सगळं समजलं. त्याने मेसेज वाचला. आता काय करू? मी संपले विक्रम. विक्रमने शांत करण्याचा प्रयत्न केला. अंजली, शांत हो. जे झालं ते एका दृष्टीने चांगलं झालं. आता तुला खोटं जगावं लागणार नाही. तू पिहूला घे आणि आत्ता माझ्या फ्लॅटवर ये. मी तुला घ्यायला येऊ का? मी तुला आधीच म्हटलं होतं की मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. घाबरू नकोस. विक्रमच्या शब्दाने मला अंधारात आशेची किरण दाखवला. मी पिहूचे आणि माझे कपडे बॅगेत भरले. पिहूला काही समजत नव्हतं. तो फक्त शांतपणे माझ्याकडे बघत होता. मी घर सोडला आणि विक्रमच्या फ्लॅटवर पोहोचले. विक्रमने दार उघडलं आणि मला घट्ट मिठीत घेतलं. तू सुरक्षित आहेस ना अंजली? आता सगळं ठीक होईल, तो म्हणाला. त्याने पिहूला दुसऱ्या खोलीत खेळायला लावलं आणि माझ्यासाठी पाणी आणलं. त्या रात्री विक्रम माझी खूप काळजी घेतली. तो म्हणाला, उद्या आपण नितीनशी कायदेशीररित्या बोलू. मी तुला कायदेशीर हक्क मिळवून देईन आणि आपण लग्न करू. सकाळी विक्रम ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. पिहू माझ्या शेजारी बसून विचारत होता, मम्मी, आपण बाबाकडे कधी जाणार? मला माझ्या घरी जायचंय. बाबांचा फोन का लागत नाही? मुलाच्या या निष्पाप प्रश्नांनी माझं काळीज चिरलं. मला जाणीव झाली की मी माझ्या प्रेमासाठी एका 7 वर्षाच्या मुलाचं हस्तकळतं घर हिरावून घेतलं होतं. दुपारी विक्रम घरी आला, पण त्याचा चेहरा काहीशी चिंतेत होता. मी विचारलं, काय झालं विक्रम? नितीनशी बोलणं झालं का? विक्रम सोफ्यावर बसला आणि म्हणाला, अंजली, नितीनने माझ्या बिझनेस पार्टनरशी संपर्क साधला आहे. त्याने विक्रमच्या अनैतिक संबंधाबद्दल बाजारात चर्चा सुरू केली आहे. माझे क्लायंट्स मला फोन करून विचारत आहेत. नितीन म्हणाला की तो कोर्टात जाईन आणि पिऊची कस्टडी तुला कधीच मिळू देणार नाही, कारण तुझ्याकडे उत्पन्नाचं साधन नाही आणि तू एक विवाहित पुरुषासोबत राहतेस. विक्रमचा आवाज, कालची ती परिपक्वता आणि खंबीरपणा आज थोडा कमी वाटत होता. तो पुढे म्हणाला, अंजली, मला थोडा वेळ हवाय. जर माझी इमेज खराब झाली तर माझा बिझनेस डबघाईस येईल. आपण कोर्टाबाहेर काहीतरी तोडगा काढू शकतो का बघूया. त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ज्या विक्रमने मला जगाशी लढेन असं सांगितलं होतं, तो आज त्याच्या बिझनेसबद्दल विचार करत होता. मी त्याला दोष देत नव्हते, पण मला कळून चुकलं की वास्तवाचं जग आणि स्वप्नाचं जग यात खूप फरक असतो. नितीन भावनिकदृष्ट्या दूर होता,
पण त्याने 7 वर्षात माझी जबाबदारी झटकली नव्हती आणि माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काही केलं नव्हतं. आणि विक्रम, तो मला प्रेम देतो होता, पण संकटाच्या वेळ आली तेव्हा त्याच्या बिझनेसची चिंता आधी सतावत होती. मी आरच्यासमोर उभे राहिले. आज मला आरच्यात अंजली ओळखीची वाटत होती. तिच्या डोळ्यात आता आधीरपणा नव्हता, तर एक नवा निर्धार होता. मी चुकीची पावले टाकली होती, पण आता मला माझ्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. मी विक्रमकडे पाहिला आणि अत्यंत शांत म्हणाले, विक्रम, तू मला जे प्रेम आणि वेळ दिलास त्याबद्दल तुझे आयुष्यभर आभारी राहील. तू मला जगायला शिकवलंस, पण मला समजलंय की माझी लढाई मला एकटीलाच लढावी लागेल. मी पिहूला घेऊन माझ्या माहेरी जात आहे. पण अंजली, नितीन कोर्टात विक्रम बोलू लागला. नितीन जे करेल त्याला सामोरं जाण्याची ताकद मी स्वतःमध्ये निर्माण करेन, पण मी कोणाच्या बिझनेसला किंवा आयुष्याला अडचण बनवू इच्छित नाही. असं म्हणून पियूचा हात धरला आणि बॅग उचलली आणि विक्रमने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या पायात आता वेगळाच खंबीरपणा होता. मी विक्रमचा फ्लॅट सोडला. बाहेर खूप छान ऊन पडलं होतं. माझ्या मनात अजूनही नितीनबद्दल भीती होती, विक्रमबद्दल एक हुरहुरी होती, पण स्वतःबद्दल एक आदर निर्माण झाला होता. मी चुकले होते, पण त्या चुकीची किंमत माझ्या मुलाला चुकवावी लागू नये यासाठी मी खंबीर झाले होते. आयुष्य पुढं कसं चालेल, नितीन मला माफ करेल की नाही हे माहीत नव्हतं, पण आता मी 2 जगात जगणारी अंजली नव्हते. मी माझी स्वतःची लढाई लढणारी आणि आई होते. कहाणी इथेच संपत नव्हती, तर माझ्या एका नव्या स्वतंत्र आयुष्याची